आक्रमक झालेले आहेत। म्हाडा आणि स्थानिक आमदारांविरोधात आंदोलन केलं गेलं। दादर नायगाव बिडडी वासियांनी म्हाडा कार्यालयासमोर हे आंदोलन केलं। स्थानिक आमदार लक्ष देत नसल्याची खंत सुद्धा व्यक्त केली। घराघरामध्ये जाऊन सांगू देणार आहेत की नाही, तुम्हाला पार्किंगची व्यवस्था करणार आहेत की नाही, ही व्यवस्था आपण लक्षात घेतली पाहिजे। सगळ्या लोकांना तर त्या दिवशी गेल्या आठवड्यामध्ये आमच्या आम्ही पूर्वी जी आंदोलन चालू केली नायगावमधनं चालू केली आणि नायगावच्या प्रत्येक समस्येवर आम्ही बोलायला चालू केलं। पण आम्ही रहिवासी असल्यामुळे आम्ही पाठी राहिलो आणि इथे काही नेते जे नेते पुढे गेले त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला आणि आज खरोखर ज्या वेळेला आम्हाला काही गोष्टी पाहिजे आहेत त्यांच्या स्वार्थामुळे आदल्या दिवशी एखादा रिपोर्ट घेतात आणि सांगतात की हे मूर्ख आहेत, हे ढ आहे, त्यांना काही कळत नाही। आमचं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही ओपन व्यासपीठावर यावं, आमच्या समोर बसावं आणि डीसीपीआर तुम्हाला जास्त कळतो की आम्हाला जास्त कळतो ते आम्ही तुम्हाला सांगतो। काय आहेत नेमक्या मागण्या पाहूयात। इमारतीच्या मध्यभागी खेळासाठी मैदान असावं ही मागणी आहे। प्रत्येक सदनिकेस स्वतंत्र पार्किंग सुविधा मिळावी ही सुद्धा मागणी करण्यात आली आहे। भाडेवाढ करावी ही सुद्धा मागणी करण्यात आली आहे। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी, पाहूयात। आंदोलन केलं जात आहे। मी सध्या नायगावच्या या परिसरात आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी ही आता या ठिकाणी दिली जात आहे। स्थानिक नगरसेविका सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या, त्यामध्ये उर्मिला कांताची, श्रद्धा जाधव असतील, या सुद्धा आंदोलनात सहभाग झालेल्या पाहायला मिळतात। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत त्या संदर्भात आपण त्यांचे संवाद करणार आहोत। फेज 2 च्या ज्या 11 बिल्डिंग होणार आहे त्यांची किमान मागणी काय आहे? सातत्याने आम्ही जातो, ही सगळी मंडळी त्यांच्या बैठका झाल्या, आमच्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे झाल्या, आमच्या खासदार अनिल देसाई साहेब होते, अगदी आदित्य साहेबांबरोबर पण आमची बैठक झाली आणि त्यावेळेला त्यांच्या मागण्या काय आहेत? आम्हाला एकाच एक पार्किंग द्यायला पाहिजे, आम्हाला 35,000 भाडं द्यायला पाहिजे। बीडीडीचा हा प्रोजेक्ट जो हाताळला होता त्याच्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या सरकारने हा प्रोजेक्ट हाताळला आणि या ठिकाणी आम्हाला 42 नायगाव मध्ये जे 42 बीडीडी चाळी आहेत त्यांचा पुनर्वसनचा प्रकल्प काढला आणि तो झाला। पण आता एक फेज मध्ये जे काम करण्यात आलेलं आहे त्या फेज मधल्या गेल्या 3-4 महिन्यामध्ये जो त्याला पण स्थानिकांना रेसिडेन्सी दिलेली आहे, राहण्यासाठी घर दिलेलं आहे, पण ते घराची तुम्ही अवस्था बघाल ना, आतापासून लिकेज, पावसाळा सुरू पण नाही झाले तर लिकेजचा प्रॉब्लेम झालेला आहे। पाण्याचा प्रॉब्लेम एवढा प्रॉब्लेम आहे की चूल भरायला पण पाणी नाही, रोजच्या रोज इकडचे स्थानिक वैतागलेले आहेत। कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयात जाऊन आलो, प्रत्येक 1-2 महिन्यापूर्वी गेलो, त्यांना सांगितलं ते कुठल्याही आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। 40 वर्ष आम्ही मतदान आमच्या रहिवाशांनी केलं, ते आज कुठेतरी वाया गेलं याची आम्हाला खंत वाटते। जय महाराष्ट्र।